नमस्कार, मी सपना आचरेकर. साप्ताहिक विवेक डिजिटल मीडियाच्या चिपळूण महापुरातून सावरताना या विशेष व्हिडिओत तुमचे स्वागत करते. मी आता जिथे उभी आहे ती आहे चिपळूणची गजबजलेली बाजारपेठ. पण 6 महिन्यांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. संपूर्ण कोकणातच जुलै 2021मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यावेळी इथे अनेकांचे संसार जलमय झाले होते. इकडच्या उद्योग व्यवसायाची घडी विस्कटली होती. त्यावेळेच्या परिस्थितीचेही आणि त्यावेळेच्या मदत करायचेही आम्ही एक चित्रण केले होते. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चिपळूणचं हे सावरतानाचं दृश्य आहे ते खूप आनंद देणारं आहे. चिपळूण सावरण्यासाठी जसं अनेक ठिकाणाहून आलेल्या मदतीचा ओघ कारणीभूत होता, त्याचप्रमाणे इथल्या लोकांची एकजूट आणि पुन्हा उभं राहण्याची जिद्द ही तेवढीच कारणीभूत होती. चिपळूण कसं सावरलं या संकटातून ते आपण इथल्या लोकांकडूनच जाणून घेऊया. आपल्यासोबत आता आहेत चिपळूण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष काटकर. शिरीष काटकर सर, इथे काय परिस्थिती होती जेव्हा जुलैमध्ये महापूर आला होता? ती इकडच्या व्यापार उद्योगाची काय परिस्थिती झाली होती? 22 जुलैला ज्यावेळी पूर भरला तेव्हा संपूर्ण चिपळूण बाजारपेठ खेरडीपासून उद्ध्वस्त झाली होती. कोसळणारा पाऊस, आलेली भरती आणि कोयना डॅमवरून सोडलेलं पाणी याचा त्रिवेणी संगम झाला. आणि या संगमामुळे पाणी बघता बघता 5 ते 6 फूट सकाळी वाढलं. जे दरवर्षी अपेक्षा असतं, 2005ला जे पाणी भरलं होतं त्याच्या अपेक्षेने लोकांनी आता दुकानची आपली व्यवस्था केलेली आहे. आणि व्यापारी वर्गाने रात्री पहाटे 3च्या दरम्यान संपूर्ण व्यवस्था करून आपापल्या घरी निघून गेले होते. परंतु अचानक सोडलेलं पाणी आणि थोडंसं ढगफुटी झालं आपण म्हणूया, आणि त्यामुळे सकाळी 6-7ला प्रचंड प्रमाणात पाणी वाढलं. एकदम 6 ते 6,500 4 चाकी 2 चाकी सगळ्या गाड्या वाहून गेल्या. लोंढा प्रचंड आला आणि दुकानच्या वरती पाणी प्रत्येकाच्या शिरलं. अजून 1 तासभर जर पाऊस पडला असता तर कधीही 2 ते 2,500 लोकांचा मृत्युमुखी इथं दिसलं असतं आपल्याला. कारण पाऊस एवढा पडत होता आणि सोडलेलं पाणी, लोक घराच्या वर गेली, वरच्या माळ्यावर गेली, माळ्यावरनं वरती गेली, आणखीन वरती जागा नव्हती. आमच्या माहितीप्रमाणे कुठेतरी फोनाफोनी झाली आणि सोडलेलं पाणी थांबवण्यात झालं, अन्यथा प्रचंड मोठी हानी झाली असती. आणि यातून संपूर्ण व्यापारपेठ उद्ध्वस्त झाली. 20 मार्च 2020पासून कोरोनाने अधिक तो विळखा घातला आपल्या महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला घातला आहे. आणि त्यात व्यापारी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. प्रत्येकाला वाटतं व्यापार करणारा काहीतरी कमवतो, काहीतरी ठेवून असतो. ती परिस्थिती फार पूर्वी वेगळी होती. परंतु कोरोनापासून व्यापारी अक्षरशः हालाकी दिवस जगतोय. स्त्रीधन सोडून प्रत्येकाचं काही ना काहीतरी बँकेत घाणवट टाकलेलं आहे. आणि आमचं शासनाला तेच म्हणणं होतं की व्यापाऱ्यांसाठी काहीतरी तुम्ही तत्काळ आर्थिक मदत बँकेच्या मार्फत, वेगवेगळ्या संस्थेमार्फत करा. तशी कोणतीही मदत आली नाही. आणि व्यापारी हा कोकणी माणूस जिद्दी असल्यामुळे, ही परशुरामाची भूमी असल्यामुळं जिद्दीन तो उभा राहिला. आणि मग त्यांनी 3 महिन्यानंतर तुम्ही आता जर बघितलं तर हेच काही चिपळूण 22 जुलैचं जे आपण टी व्हीच्या माध्यमातून बघितलं असा प्रश्न तुम्हाला पडेल. परंतु चिपळूणमधला प्रत्येक व्यापारी आमचा हा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी स्वाभिमानी माणूस आहे. कुठे हात पसरत नाही तो. आणि चिपळूणकरात दाता आहे. आत्तापर्यंत चिपळूणकरांनी अनेकांना दिलं. म्हणून चिपळूणमध्ये वेगवेगळ्या राज्यातनं, उत्तराखंड असेल, राजस्थान असेल, वेगवेगळ्या समाजातली लोक, धर्मातली लोक इथं मदत घेऊन आली. जवळजवळ 14,000 कार्यकर्ते इथं आले आपल्या इथं चिपळूणमध्ये. चिपळूणच्या बाजारपेठेतील एक हार्डवेअरचं दुकान चितळे अँड कंपनी, त्याचे मालक उदय चितळे जी आपल्याबरोबर आहेत. उदयजी, कशा प्रकारचं नुकसान झालं होतं तुमच्या दुकानाचं? अखंड चिपळूणकरांचं आमच्या 90% चिपळूण आमचं पाण्यात होतं. त्याचं गांभीर्याने त्याची नोंद व्हावी म्हणून मी प्रथम तो उल्लेख करतो की वैयक्तिक आमच्या सर्व व्यापाऱ्यांचंच नुकसान झालं, पण अखंड चिपळूणचा विचार केला तर 90% चिपळूण आमचं पाण्यात होतं. मग असा पूर कधी आम्ही पण बघितलेला नाही. चिपळूण तसं या पूर्वी 1965, 2005 असं 3-4 वेळा मोठ्या प्रमाणात चिपळूणात पाणी भरलेलं आहे. आमच्या ह्या इथे जे आत्ता जागेत आपण बसलो आहे, 1965 सालीसुद्धा मोठा पूर येऊन आमचं खूप तेव्हा नुकसान झालं होतं. तेव्हा आमचं किराणाचं दुकान होतं. मग नंतर आम्हाला शेवटी इतका प्रॉब्लेम आला की आम्हाला ते धंद्याची लाईन चेंज करायला लागली. आणि मग आता आम्ही हे सगळं बिल्डिंग मटेरियल, प्लंबिंग मटेरियल असं आता हे दुकान चालू केलं. ते आता परत आत्ताच्या 2022-21ला आपल्याला परत 22 तारखेच्या पुरामध्ये खूप प्रमाणात आमचं नुकसान ह्याविषयी झालं. तुमचं स्वतःचं खूप नुकसान होत होतं दुकानाचं, पण त्याच वेळेला तुम्ही मदतकार्यसुद्धा करत होतात, तर त्याविषयी सांगाल का? तर संघाचं इथे एकच आमचा एरिया होता, पाग एरिया.
तेवढाच फक्त पुरापासून वंचित असा राहिलेला होता. त्याच्यामुळे आमच्या पुढे पर्याय पण नव्हता काही, की आम्ही दुसरा काही विचारच करू शकत नव्हतो. कारण आणि खाली कल्पना, आता माझ्या स्वतःच्या दुकानच्या वरून 2 फूट पाणी गेलेलं होतं. त्याच्यामुळे किमान 2-3 दिवस तर आम्ही निश्चितपणाने खाली येऊ शकत नव्हतो. मग जो एरिया इंटॅक्ट राहिलेला आहे तिथे बसून आम्ही यंत्रणा सुरुवात केली. जनकल्याण समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद अशा सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही ह्याचं मदत कार्य आम्ही तेव्हा तिथे चालू केलं. खूप देवरुख वगैरे साईड, देवरुख, संगमेश्वर, दापोलीतून पहिली गाडी आली. दापोली, ग्वाघर या पट्ट्यातून पहिली गाडी रात्री 11:30 वाजता पाण्याची गाडी पहिली आली. आणि तिथून जर सुरुवात झाली, मदतीचा एवढा ओघ झाला की माझ्याच घराच्या खाली हे सगळं जवळजवळ 3000 स्क्वेअर फूटमध्ये आमचं हे मदत कार्य चालू होतं. ती जागा आम्हाला कमी पडायला लागली. म्हणून शेवटी नाईलाजाने आम्ही इथे गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल आमचं आहे, ते हायस्कूल आम्ही ताब्यात घेऊन त्या हायस्कूलमध्ये मदत कार्य पुढे 4-5 दिवसानंतर चालू केलं. उदयजित, कोकण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून पण खूप मदत कार्य झालं होतं, तर त्याविषयी सांगाल का? कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने सुरेशराव साठ्यांनी, म्हणजे त्यांचं वय जवळजवळ आत्ता 80पर्यंत आलेल्या ग्रस्त आहेत. ते पूर्ण स्वयंसेवक, जुने प्रचारक आमचे, पण त्यांनी अक्षरशः आम्हाला लाजवेल असं आमच्या पुढ्यात कामगिरी आणून दिली. माझ्या हिशोबाप्रमाणे त्यांनी किमान 15 ते 20 लाख रुपये तरी वेगवेगळ्या ठिकाणून जमा करून आणले इथे. त्याचे मग आम्ही 3-4 सेंटर तयार केलेली होती. त्या 4 सेंटरवर आम्ही सगळी माहिती कलेक्ट करत होतो आणि मग त्या माहितीच्या आधारावर त्या प्रत्येक व्यापाऱ्याकडे 5,000, 10,000, 2,000 असे ज्याची ज्याची गरज असेल ते, संपूर्णपणाने 100% सहकार्याचं आपण कोणाला करू शकत नाही, पण जेवढं आम्हाला शक्य होतं. कारण मदत अनेक संस्थांकडून अनेक प्रकाराने आली. शेवटी आम्हाला 4-5 दिवसांनी आमचं जे संघाच्या कार्यालयाची मदत केंद्र होतं ते आम्ही थांबवण्यापर्यंत आलो, इतकी मदत आमची आली. आता आपण जिथे आहोत ती आहे केशव आप्पाजी ओक नावाची घाऊक किराणा मालाची पेढी. या पेढीतही खूप नुकसान झालं होतं. या पेढीचे चालक मंदार ओक आपल्यासोबत आहेत. मंदारजी, कशा प्रकारचं नुकसान झालं होतं या महापुरामध्ये, जेव्हा जुलैमध्ये पूर आला होता? अर्थात तुम्ही इथे बघताय, हा जवळजवळ 3000 स्क्वेअर फूटचा जो एरिया आहे, याच्यामध्ये सगळं जे सामान होतं ते तर पाण्यात होतं. आमच्या 3 घरात पाणी होतं, गोडाऊन पाण्यात होती, त्यामुळे नुकसान तर बरंच झालं होतं आणि सगळ्या चिपळूणचंच झालं होतं, त्यात काही हे नाही. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजूबाजूच्या महाराष्ट्रातनं जी मदत आली ती वैयक्तिक पातळीवर, संस्थांच्या पातळीवर बरीच आली. पण शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरची जी मदत पुढे ज्या पद्धतीनं शासनानं द्यायला पाहिजे ती फार तुटपुंजी होती. आणि इन्शुरन्स आणि हे त्याचे क्लेम मिळवणं हे व्यापाऱ्यांना फार कठीण गेलं. कारण त्यातले जे इन्शुरन्स मिळवण्यासाठी जी धडपड करायला लागली ती फार जटिल होती. एका ठिकाणी तुम्हाला हे सगळं साफसफाई करायचं आहे, घरातली वैयक्तिक नुकसान, दुकानातली नुकसान, जे आमच्या संपूर्ण व्यापारी बांधवांची जी धावपळ झाली 4-5 महिन्यात, ती शब्दबद्ध करण्याला कठीण आहे. ते समजूनच घ्यायला पाहिजे, किंवा ते प्रत्यक्ष ज्याच्या असावे जातीचे म्हणतात तशा पद्धतीनं मी म्हणेन. पण तरीसुद्धा आम्ही सगळे व्यापारी बांधव एकजुटीनं उभे राहिलो. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक संस्थांनी जी मदत केली, त्यात जनकल्याण समितीचं वाटा मोठा आहे. त्यांनी वैयक्तिक पातळीवर पण सुरुवातीला त्यांनी इथे शिबिर ठेवलं होतं आणि त्या पातळीवरती मदत केली होती. नंतर व्यापाऱ्यांनासुद्धा त्यांनी काही रक्कम रोख स्वरूपात अशी मदत केलेली होती. तर त्याचप्रमाणे इथे चिपळूणाचे मदतीला येणारे असंख्य कार्यकर्ते होते, शेकडो कार्यकर्ते होते, इथली लोक स्थानिक रहिवासी होते. यांच्यासाठी वाशीच्या सेक्टर 29मधल्या वाशीच्या वैष्णव समाजसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडनं रोज 5000 लोकांचं जेवण असं 10 दिवस त्यांनी संपूर्ण सेटअप इथे पाठवला होता. आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचे आचारी, कामगार, पोळ्या लाटायला आलेली माणसं, त्यांची डिस्ट्रीब्युशनसाठी असलेली सामुग्री, असं सगळं त्यांनी पाठवलं होतं. आणखीन तुम्हाला हवं आहे का असं त्यांनी सांगितलं होतं. अशा पद्धतीचं एक मोठं भरीव कार्य त्यांच्याकडनंही झालं होतं. ते आम्ही इथल्या पातळीवरती आमच्या व्यापाऱ्यांनी ह्याही अवस्थेमध्ये आम्ही असतानासुद्धा हा सगळा सेटअप उभा केला आणि ती मॅनेजमेंट आमच्या पद्धतीनं करायचा आम्ही प्रयत्न केला. नमस्कार. 26 आणि 27 या जुलैला जो महापूर आला त्यामध्ये हा अनपेक्षित आलेला महापूर होता, ज्याची कल्पनासुद्धा आम्ही चिपळूणकरांनी केलेली नव्हती. हा माल उचलणं शक्यच नव्हतं, कारण फार कमी अवधीमध्ये एवढा मोठा माल हलवणं हे शक्यच नव्हतं. या परिस्थितीतून आम्ही सावरलो ते म्हणजे आम्ही जी जोडलेली माणसं होती ती आम्हाला ह्या महापुरानंतर मदतीला आली. जे व्यापारी संबंध आमचे जोडलेले होते त्यांचा आम्हाला खूपच फायदा झाला. कारण
ह्या महापुरामुळे आम्ही साधारण 10 ते 12 वर्ष आमच्या इथला व्यापारी पाठी गेला. आता हा आमचा व्यवसाय साधारण 40-50 वर्षापूर्वीपासूनचा आहे. तर हे जे काही जोपासलेले संबंध होते, तर त्या व्यापाऱ्याने आम्हाला खूपच चांगलं सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही आता मागचं राहू दे, तुम्ही नंतर ते जे काय आमचं काय देणं बिणं असेल ते नंतर दिलं तरी चालेल, पण आता तुम्हाला काय लागणार आहे पुन्हा उभं राहायला, तो आम्ही माल पाठवून देऊ. आणि आत्ता हे जे काय पूर्ण चित्र रंगलेलं दिसतंय, हे सगळं आणि सगळं आमच्या या व्यापाऱ्यांच्या सहकार्यामुळे तुम्हाला दिसतंय. नमस्कार, मी किशोर चंद्रकांत कडवेकर, चिपळूण बाजारपेठेमध्ये किराणा व्यापारी आहे आणि कांदा बटाटा लसणीचा घाऊक व्यापार करतो. 22 जुलै 2021 रोजी जो काही महापूर आला, त्या महापुरामध्ये सर्वच्या सर्व चिपळूण बाजारपेठेचं जे काही नुकसान झालं, जे काही रहिवासी क्षेत्राचं नुकसान झालं, ते कधीही भरून निघणार नाही अशाच स्वरूपाचं आहे. ज्यामध्ये चिपळूण बाजारपेठेचा विचार केला, चिपळूण बाजारपेठ जवळपास 3 वर्ष झाली तरी सावरणार नाही. या महापुराच्या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं, आलेला चिखल, झालेलं नुकसान, भिजलेल्या सामानांची विल्हेवाट कशी लावावी असा विचार चालू असताना शासकीय स्तरावरून ज्या काही मदती सुरू करण्यात आलेल्या होत्या, त्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचायच्या आधीच महापूर ओसरून 24 तास व्हायच्या आतच संघ परिवाराकडून जी काही मदत आपदग्रस्तांना केली गेली, व्यापारी बंधूंना केली गेली, सर्व रहिवासी क्षेत्रामध्ये बाधित असणाऱ्या कुटुंबियांना केली गेली, त्या मदतीला कोणत्याही प्रकारे कुठल्याही कार्याशी जी तुलना होऊ शकत नाही, त्याला काही तोड नाही. आज जी काही चिपळूण बाजारपेठ सावरलेली आहे किंवा चिपळुणातील आपदग्रस्त घरं सावरलेली आहेत, याचं जर श्रेय द्यायचं झालं तर ते संघ परिवाराने केलेल्या मदतीलाच द्यावं लागेल. कारण त्यांनी ज्या प्रकारे मदत केली, ही मदत फक्त भारतीय लष्करच इतक्या कमी वेगामध्ये लोकांना पुरवू शकतं, लोकांपर्यंत पोहोचू शकतं. वसंत शंकर चव्हाण, राहणार शंकरवाडी, मुरादपूर शंकरवाडी. आम्ही आता वाशिष्ठी नदी आलेलं आहे. त्यांना दाखवत आहे मी आहे की कुठपासून पाणी कुठपर्यंत गेलं ते, की तो टांग्यांची जिथं बंधारा आहे तो फुटला आणि सगळ्या लोकांना त्रास झाला. आमच्या घरी 10 फूट पाणी आलेलं होतं, तरीसुद्धा आम्ही तसे 4 फूट पाणी खाली बाकी याचं वरती होतं. कसं आम्ही वर थांबलो. तेव्हा 2:30 वाजता पाणी कमी व्हायला लागलं. त्यावेळेस आम्ही खाली आलो. तेव्हा 7 वाजता सगळं संपलं ते त्यावेळेस. तेव्हा आम्ही सगळे जरा फिरायला लागलो, कुठे कुठे काय काय होतं ते बघायला. मग आमच्या घरात तिकर वगैरे होताच, तो आम्ही नंतर काढला शेवटी. मग आणि बाहेरच्या लोकांनी आम्हाला भरपूर मदत केली. त्यांनी त्या लोकांनी आम्हाला भरपूर पुष्कळ मदत केला नाही. आम्हाला पुरेशी मदत त्यांनी केला नाही. पैसा लोकांना मदत धान्य भरपूर मिळालं. इथे मेमन समाजाचे सुद्धा लोक इथे सहभागी झाले होते. मेमन समाजानेही खूप मोठं काम केलं होतं या मदत कार्यामध्ये. आमच्या इकडं जेव्हा पूर आला त्यावेळी एवढी भयानक परिस्थिती, पाणी एवढे मोठे प्रमाणात सोडण्यात आलं, त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालं. आम्हाला माल हलवता आलेला नाही, तेवढी संधी मिळाली नाही. रात्रीची वेळ होती, त्यामुळे खूपच नुकसान झालं मोठे प्रमाणात. आणि त्याच्यानंतर माल उचला ठेवा ह्याच्या पलीकडं आम्ही जास्त करून लोकांचं, इतर लोकांचं काय नुकसान झालं आहे त्यांना कशी मदत करता येईल ह्या भावनेतून आम्ही काम करत गेलो. आणि आमच्या समाजाने जास्तपैकी ह्याच्यात लक्ष देऊन आधी सुरुवातीला पाण्यापासून काही खाण्यापिण्याचे बिस्किट असतील किंवा आणखी काय आयटम असेल तशा पद्धतीने समाजाने बऱ्यापैकी केला. आणि शेजारचे जे शिंगारतळी आहे तिथं आमचा समाज आहे, किंवा आणखी रत्नागिरी आहे, राजापूर आहे, संगमेश्वर आहे, इकडनं बऱ्यापैकी आमचे समाज फोन करून त्यांना कळवलेलं. त्या हिशोबाने ते आले आणि बऱ्यापैकी मदत दिली आणि त्याचं आम्ही वाटप चांगल्या पद्धतीने केलेलं. आमच्या कामाकडं आम्ही लक्ष न देता, म्हणजे आमच्या ज्या घराकडे किंवा आणखी काय झालं आहे त्याच्याकडे न लक्ष देता आम्ही ह्या कामात जास्त लक्ष दिलं की आज न उद्या चांगलं होईल. आणि झाली मदत तर बऱ्यापैकी आम्हाला बाहेरच्या लोकांची म्हणजे मदत आली. खूप लोकांनी मदत केला नाही चांगली, सगळ्या समाजातले सगळ्या ह्याच्यातले घटकनी मदत केला नाही. आणि त्यामुळे हा चिपळूण असं मला असा दिसतोय. चिपळूणचा महापूर आल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं मदतकार्य असेल, इथली तरुणाई आघाडीवर होती. अशाच तरुणाईचा प्रतिनिधी अमेय नातू आपल्यासोबत आहे. अमेय, जेव्हा हे संकट आलं तेव्हा अनेक तरुण मंडळी मदत करण्यासाठी पुढे सरसावली, त्यात तूही होतास. तर तुझा एक अनुभव सांगशील का?
माझा अनुभव म्हणजे दिस इज ऑब्वियस की आम्ही तात्काळ आमची घरं सोडून आजूबाजूला म्हातारी मंडळी असतील किंवा प्राणी असतील आणि जिथून जिथून आम्हाला सांगितलं जात होतं की इथे लोकं अडकली आहेत, तिथे जायचं आहे, अशा सर्व ठिकाणी आम्ही आमची मित्रमंडळी वी गॉट स्कॅटर्ड आणि आम्ही पूर्ण शहरात जिथे जिथे शक्य होतं तिथे पोचून आम्ही सर्वतोपरी सहाय्य केलं. मग माझे मित्रमंडळी आहेत साहिल रानडे आणि त्याची टीम, त्या लोकांनी रबरी बोट्समधून एका हॉस्पिटलमध्ये शिरून तिथून काही नवजात बालकं दुसरीकडे हलवली किंवा आम्ही काही गुरं हलवली. जे जे शक्य होतं त्यावेळी जे जे सुचत होतं, जे जे आम्हाला फोन कॉल्स येत होते त्याप्रमाणे आम्ही काम करत होतो. त्याच्यानंतर रासव संघाची मंडळी जेव्हा पुराचं पाणी ओसरलं त्याच्यानंतर आली, मग आम्ही त्यांच्याकडून गायडन्स घेऊन पहिले 2-3 दिवस त्यांच्याबरोबर काम केलं. त्यानंतर दापोलीचा माझा मित्र आहे कैवल्य दांडेकर, तो त्याची एक 10 जणांची टीम घेऊन इथे दररोज पुढले 15 दिवस येत होता आणि मग आम्ही ऑर्गनाइज्ड काम केलं. आम्ही इथल्या एसपींना जाऊन भेटलो आणि आम्ही इथल्या भागाची माहिती घेतली की कुठे कुठे काय आत्ता स्वरूपाची मदत करणं गरजेचं आहे आणि सर्व तो प्रकारे मदत येत होती. सो आम्ही आत्ता गरज कसली आहे आणि काय गोष्टींचा अतिरिक्त साठा होतो आहे हे बघून आमच्या लक्षात आलं की औषधं अजून कोणी फारशी देत नाही आहे. सो आम्ही एक द सत्संग फाउंडेशन आहे मदनपल्लीला, त्या श्रीएम नावाच्या ग्रेट योगींनी आम्हाला एक 5-6 लाखाची औषधं पाठवली. त्याचे आम्ही वेगवेगळे किट्स तयार करून ती लोकांमध्ये वाटली. असं सर्व तो प्रकारचं मदत इथली तरुणाई आघाडीवर होती आणि ह्या काही म्हणजे ही काही फार कौतुकाची गोष्ट नाही. इट इज गिवन, हे तुम्ही केलंच पाहिजे आणि आम्ही नाही करणार तर कोण करणार. पण ह्याच्यामध्ये फार अभूतपूर्व अशी युनिटी आम्हाला बघायला मिळाली आणि त्याची मजा अशी आहे की आत्तापर्यंत वेगवेगळे गट होते. आम्ही 10 जण इथे काम करतो आहे, ते 10 जण तिथे काम करतायत. आता ह्या पुरानंतर गावामध्ये एक अभूतपूर्व वननेस बघायला मिळतो आहे की जी मंडळी आजवर आपल्याला विचारतही नव्हती ती आज ओळखीची झालेली आहेत आणि काय रे बाबा तुला काही हवं आहे का, असं सगळ्या वाड्या वस्त्यांवर कुठेही जा लोकं आम्हाला ओळखायला लागली आहेत किंवा एकमेकांना ओळखायला लागली आहेत. सो हे या पुराचं फलित असं मी पॉझिटिव्हली जर त्याच्याकडे बघायचं झालं तर एक ही ब्रायटर साईड मला दिसते. चिपळूणचं जनजीवन सुरळीत होण्यासाठी किती दिवस लागले आणि हे या सावरणाऱ्या चिपळूणविषयी तू काय सांगशील? चिपळूणचं जनजीवन सुरळीत व्हायला साधारण 1-1.5 महिना गेला, बेसिक म्हणजे स्वच्छ साफसफाई व्हायला. आणि अजूनही आम्ही सावरतोय असं मी म्हणेन, कारण की एक 6 महिने होऊन गेलेत आणि बाजारपेठ आता हळूहळू उभी राहते. व्यापाऱ्यांनी सर्वस्व गमावलं होतं. अमेय, तुमच्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. आता आपल्यासोबत आहेत चिपळूणच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक असा मानबिंदू म्हणावा अशा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे आणि कलादालनाचे कार्याध्यक्ष प्रकाशजी देशपांडे. सर, इथे मागच्या वेळेला पूर आला तेव्हा हे पूर्ण कलादालन आणि वाचनालय दोन्हीचं अतोनात नुकसान झालं. आपण त्यावेळेला शूटिंग केलं होतं, त्या शूटिंगमध्ये पण ते सगळं चित्रण झालेलं आहे. तर त्यानंतर आता हे सगळं इथे जे बदलले, इथे याआधी कलादालन होतं, इथे आता बरंच बदललेलं दिसते. तर काय बदल करावे लागले तुम्हाला सगळ्या रचनेचे? काय आहे, इथे जवळजवळ 8 ते 10 फूट पाणी आलं. मागे पाहिलं तुम्ही सगळ्यांनी, इथे एक मोठं संग्रहालय होतं. या संग्रहालयामध्ये अश्मयुगीन हत्यारांपासून ते मोहेंजोदाडो हडप्पापर्यंतच्या वस्तू, अनेक जुनी हत्यारं, जुनी नाणी, जुन्या मूर्ती, कागदपत्र, असं एक प्रचंड मोठं सुंदर संग्रहालय आपण उभं केलं होतं. पुरामध्ये सगळंच उद्ध्वस्त झालं, कपाटं मोडली, सगळं गेलं आणि संबंध चिखल झालेला होता इथे. पण त्याच वेळेला निश्चय केला होता की पुनश्च हरी ओम, आपण पुन्हा उभे राहू. आणि मग लोकांना आवाहन करायला सुरुवात केली, कारण वाचन मंदिरं ही अशी असतात की यांना आर्थिक फारसा समृद्ध नसतो किंवा आर्थिक लाभ पण कुठे मिळत नसतो, पण समाज अशा पाठीशी उभा राहतो. मग आपण ठरवलं की हे परत सगळं उभं करायचं. आणि हे करताना मग असं झालं की जिथे पूर आला होता या पुराच्या तिथे आता काय करायचं, यापुढे आपल्याला इथे काहीही स्थायी असं करता येणार नाही, कारण उद्या पूर आला तर पुन्हा येणारं नुकसान आपण सहन करू शकणार नाही. मग असं ठरवलं की कोकणचाच मानबिंदू आहेत, पण कोकणचा कशाला, मराठी वर्तमानपत्रांचा मानबिंदू असं म्हणू आपण. बाळशास्त्री जांभेकर हे आमच्या कोकणचेच, पोंबुर्ल्याचे. आपण असं ठरवलं की बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने इथे एक सभागृह चालू करूया,
या सभागृहामध्ये पत्रकारांसाठी सगळ्या सुविधा असतील, इथे छोटी व्याख्यानं होतील, काही चर्चासत्र होतील, यासाठी म्हणून आपण हे सभागृह उभं करूया. मात्र एक विचार केला की पूर आला तर लाकूड कुसेल, पाण्यात फुगेल आणि नष्ट होईल, आणि त्यामुळे आम्ही फायबरमध्ये पण 1832च्या कालखंडात जशा जुन्या इमारती होत्या त्याप्रमाणे हे सभागृह उभं केलं. हे सभागृह उभं केलं त्यावेळेला आणखी एक विचार केला की या सभागृहात बाळशास्त्री जांभेकरांचा तैलचित्र असेल, पुतळा असेल, पण त्याबरोबर पत्रकारितेतले मानबिंदूसुद्धा असावेत. हे सभागृह केलं त्याबरोबर कोकणचं बुद्धिवैभव सगळ्यात मोठं जर काही असेल तर संपूर्ण देशाला आणि विश्वाला कोकणानं प्रचंड बुद्धिवैभव दिले, आणि म्हणून आपण एक कलादालन उभं केलं. त्या कलादालनात 80 तैलचित्र आहेत. मग त्यात समाजसुधारक आहेत, इतिहास संशोधक आहेत, भारतरत्न आहेत, या सगळ्यांची तैलचित्र आपण तिथं लावलेली आहेत. आपल्यासोबत आता चिपळूण बचाव समितीचे सदस्य अरुण भोजने आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. अरुणजी, ही समिती का स्थापन करावी लागली आणि कधी तुम्ही ती स्थापन केली? ही समिती खरं तर 22 जुलैला जो पूर आला, महापूर, आणि प्रचंड मोठा पूर आल्यानंतर जे नागरिकांचं जे नुकसान झालं आणि ह्या नुकसानीची आम्ही मुळापर्यंत जाऊन पाहणी केली किंवा कशामुळं घडतंय हे, आणि त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की हे प्रशासनाचं काम आहे. प्रशासनाने गेल्या 40 ते 50 वर्षामध्ये इथलं काम केलेलं नाही आहे. कारण चिपळूण हे चारी बाजूला डोंगर असलेलं हे शहर 2000 वर्षापूर्वी हे वसलेलं शहर आहे, आणि त्यासाठी प्रशासनाने ज्या काय नदीच्या गावच्या लोकांसाठी ज्या उपाययोजना करायला लागतात त्या प्रशासनाकडून कधीही उपाययोजना झाल्या नाहीत, आणि त्यामुळं चिपळूण शहर हे उद्ध्वस्त झालं होतं. हे आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही शासन दरबारी गाळ काढण्याची विनंती करत होतो, परंतु शासनाकडे ते लक्ष दिलं जात नव्हतं. आणि याचाच आम्ही एकदा हे करून की बाबा याला तर काय करायला लागेल आपल्याला, तर आम्ही चिपळूणमधल्या नागरिकांच्यात जाऊन आम्ही गाठीभेटी घेतल्या, मिटिंग घेतल्या, आणि त्या लोकांना आम्ही सांगितलं की अरे बाबांनो, आपला हा जर गाळ नाही निघाला, नदीचं संरक्षण नाही झालं तर भविष्यात आपल्याला इथून विस्थापित व्हावं लागेल. तेव्हा नागरिकांमध्ये एक जागृती आणली आम्ही, आणि नागरिकांना आम्ही पटवून दिलं की बाबा गाळ काढला पाहिजे. आणि त्याच पद्धतीचं आम्ही एक समितीने एक आंदोलन उभं केलं. ते आंदोलन जवळपास 29 दिवस चाललं. त्या 29 दिवसामध्ये वेगवेगळ्या राजकीय सर्व पक्षांनी, सत्ताधारी विरोधी सर्व पक्षांनी गाठीभेटी दिल्या. त्यांना आम्ही सर्व पटवून दिलं, आणि त्यांनाही ते पटलं. त्यांनी आमच्या स्टेजवरती येऊन सगळं मान्य केलं की तुमची मागणी आहे ती रास्त आहे आणि ती व्हायला पाहिजे. चिपळूणमध्ये असे एक जलदूत आहेत जे अनेक वर्ष चिपळूणमधल्या नद्यांचा अभ्यास करत आहेत, आणि महापूर पुन्हा येऊ नये किंवा अशा जर आपत्ती आला तर काय कमीत कमी नुकसान कसं होईल. त्यांचं नाव आहे शाहनवाज शाह. आपण त्यांनाच विचारूया की या नद्यांची काय स्थिती आहे आणि काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपल्याला चिपळूण तालुक्याचा इतिहास पाहावा लागेल. या चिपळूण तालुका जो वसलेला आहे हा 2000 वर्षापूर्वी ऐतिहासिक त्याला परंपरा आहे, आणि वसण्याचं प्रमुख कारण होतं की सुलभ जलवाहतूक. ज्या दाभोळ भागातून जी खाडी वाशिष्ठी नदीचं पाणी येतं ते पूर्वी चिपळूण शहरापर्यंत यायचं. म्हणजे जिथे आता मुरादपूर, मिठागरी मोल्ला म्हटला जातो, इथपर्यंत ते पाणी यायचं. तिथे मिठाचे आगार होते, आणि या पद्धतीनं मोठमोठ्या ज्या बोटी आहेत या इथपर्यंत पाणी येत असल्यामुळे मुंबईला अत्यंत सुलभ वाहतूक होती. मुंबईतील मोठ्या बोटी दाभोळपर्यंत यायच्या, आणि दाभोळनंतर छोट्या बोटीनं लोक इथं चिपळूण शहरात यायची. बाकी जो चिपळूण शहराला व्यापाराचं स्वरूप आलं, याच्यामध्ये कौले असतील, राशन असेल, सिमेंट असेल, हे पूर्णपणे चिपळूणचा बाजारपूल आहे, ते एक बंदर नाका होता. या बंदर नाक्यापर्यंत पूर्णपणे त्या ठिकाणी मोठमोठी गलबत यायची, आणि त्यातून तो वाहतूक चालू होत होती. परंतु काही काळानं कोयना धरणाचं उगम झाला, म्हणजे कोयना धरण करण्याचं ठरलं 1951ला. 1951ला कोयना धरणाची निर्मिती होत होताना त्याच्यासाठी म्हणजे आवश्यक सामान होतं, अवजड सामान होतं, अवजड मशिनरी होती, ही पूर्णपणे आपल्या या जलवाहतुकी मार्गेच आली. पण कोयना धरण झाल्यानंतर त्यांनी जवळजवळ 70 किलोमीटरचा इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी टनेल्स तयार केले. या टनेलमधलं जे मकिंग आहे, हे मकिंग त्यांनी वाशिष्ठी नदीच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला टाकून दिलं, उपनद्यांच्या आजूबाजूला टाकून दिलं. तसेच आमच्याकडे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते, आणि वाशिष्ठी नदी आहे हिला जवळजवळ 7 उगमस्थान आहेत. म्हणजे एक पोफळीचा वळण बंधारा म्हटला जातो, तिथून एक उगम होतो. एक TRT म्हटलं जातं, तिथून उगम होतो. त्यानंतर एक कोळकेवाडीचं धरण आहे, तिथून एक उगम होतो.
तसाच हा दसपट्टीचा भाग आहे, जिथे तिवऱ्याचं धरण आहे, तिथून एक तिचा उगम आहे. त्यालाच्या बरोबर एक नांदिवसेच्या भागातून एक उगम आहे. पुढे आलात तर खेड तालुक्यामधील चोरवणे भागातून आणि तळवट डॅममधून त्याचे असे वेगवेगळे उगम आहेत आणि एक उगम त्यांचा चिरणी गावातून होतो. आणि अशा पद्धतीनं ती वाशिष्ठी विविध उपनद्यांपासून येऊन चिपळूण शहराला मिळते. पुढे शहर सोडल्यानंतर शिवनदी, म्हणजे याला कामते कापसाळ डॅम म्हटला तर आता तिथून एक उगम होतो. अशा पद्धतीनं विविध उपनद्यांमुळे ही एक अखंड नदी बनते. आणि ही नदी बनत असताना प्रॉब्लेम असे झालेत की शासनानं टाकलेलं मकिंग आणि जंगलतोड यामुळे वरच्या भागातील संपूर्ण गाळ येऊन या नदीमध्ये बसला. जिथे मोठमोठी गलबत यायची तिथे आता साधी होड येऊ शकत नाही. आता महापुराच्या कारणमीमांसा करताना आपल्याला बघावं लागते की हे सगळं पाणलोट क्षेत्रातलं येणारं पाणी, हे पाणी वाहून जाणारी जी नदीची वहन क्षमता होती, ही वहन क्षमता गाळान भरल्यामुळे किंवा अतिक्रमणामुळे किंवा अतिक्रमणं झाली आहेत, नदी होरली आहे, नदीची उथळ झाली आहे आणि या कारणानं ह्या पाण्याला कुठेतरी पसरण्यासाठी जागा हवी आणि ही जागा संपूर्ण शहरामध्ये पाणी पसरू लागलं आणि महापुराचं प्रमाण वाढू लागलं. आता याच्यासाठी पर्याय काढायचे असेल तर विविध पर्याय आहेत, पण प्रामुख्याने जर काय कारण असेल तर नदीची वहन क्षमता वाढवणं, म्हणजे नदीची रुंदी वाढवणं आणि दुसरी बाब नदीची खोली वाढवणं. आपण पाहिलं की महापूर येऊन गेला आहे, त्याच्यानंतर सगळं सुरळीतही झालं आहे, पण पुन्हा महापूर येऊ नये म्हणून बचाव समितीचं काम चालू आहे. तसंच काही बाहेरच्या ज्या संस्था आहेत त्याही येऊन इथे काम करत आहेत. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून इथे नदीचा गाळ उपसायचं काम चालू आहे आणि आपल्यासोबत आता नाम फाउंडेशनचे चिपळूणमधले समन्वयक जे आहेत महेंद्र कासेकर ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. महेंद्रजी, इथल्या नद्यांची काय स्थिती आहे महापूर येऊन गेल्यानंतर आणि त्याआधीही इथल्या नद्यांची काय स्थिती होती? चिपळूणमध्ये प्रामुख्याने 2 नद्या आहेत, एक शिवनदी, एक वाशिष्ठी नदी. दोन्ही नद्यांमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये गाळ काढण्याचं काम कधी झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे आत्ता जो महापूर झाला 22 जुलै 2021ला, त्या महापुरानंतर आजूबाजूचा आणि डॅमच्या पुढचा हा जवळपास अनेक क्युमेक्सचा गाळ नदीपात्रामध्ये आला. शिवनदीचं खोलीकरण तर प्रत्येक वर्षी नावासाठी आणि फोटोसाठी होतं. शिवनदी एक आणि वाशिष्ठी नदी एक. आता काय झालं, ह्या नद्यांमध्ये असलेला जो गाळ आहे हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो गाळ काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तो जर गाळ काढला तरच चिपळूण पूरमुक्त होऊ शकतं, ही बेसिक मागणी होती. म्हणून चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून उपोषण झालं, 29 दिवस झालं. त्याला शासनाने उत्तर म्हणून 9.5 कोटीचा निधी दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून हा निधी डिझेल फक्त डिझेलच्या खर्चासाठी दिला. आता वाशिष्ठी नदीपात्रामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटच्या मशिनरी लावून गाळ काढण्याचं काम चालू आहे आणि शिवनदीमध्ये नाम फाउंडेशनच्या वतीने 4 पोकलेन लावून गाळ काढण्याचं काम सुरू आहे. गेले अनेक वर्षात न झालेलं काम हे होणार असून शिवनदीच्या चिपळूण तालुक्यातल्या कापसाळ गावापासून चिपळूण शहरामधून जी शिवनदी जाते याच्या दुतर्फा असलेला गाळ, त्याचं नदीचं खोलीकरण, रुंदीकरण हे होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गाळ काढल्यानंतर चिपळूणचा पुराचा धोका जो असतो किंवा जी भीती असते प्रत्येक वर्षी ती नक्कीच कमी होईल. निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच तो कधीकधी प्रकोपीही असू शकतो. अनेकदा ते मानवी चुकांना दिलेलं उत्तर असतं. चिपळूणचे लोक आता एकमेकांच्या साथीने सावरत आहेत. त्यांनी त्यांच्यातल्या माणुसकीचं दर्शनही घडवलं आहे, पण अजूनही अनेक प्रश्न, समस्या अनुत्तरित आहेत. आणखी एखादं संकट समोर येण्याआधी त्याची उत्तरं शोधावी लागतील. चिपळूणकरांचा लढा आता त्याच्यासाठी आहे. साप्ताहिक विवेकचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.